तर अहिल्यानगरच्या ब्राह्मणवाडा गावचे जवान संदीप गायकर यांना काश्मीरमध्ये वीरमरण आलं। आज सकाळी 10 वाजता ब्राह्मणवाडा गावातील सह्याद्री विद्यालयाच्या मैदानात त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। जम्मू काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांशी लढताना संदीप गायकर हे शहीद झाले। त्यांचं पार्थिव सध्या मूळ गावी दाखल झाले। सकाळी 10 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। संदीप गायकर यांना काश्मीरमध्ये वीरमरण आलं। अहिल्यानगरच्या ब्राह्मणवाडामध्ये ते राहतात। मनोज गाडेकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेत। मनोज, काय सांगाल? खरं तर संपूर्ण गाव जे आहे ते शोकसागरात बुडालेलं आहे आणि अशा पद्धतीनं संदीपचं पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी सर्व पंचक्रोशीची ग्रामस्थ जे आहेत ते एकवटलेले आहेत। त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळगावी ब्राह्मणवाड्यात पोहोचत आहे आणि अशा पद्धतीने त्यांचा सन्मान, एका शहीद जवानाचा सन्मान करण्यासाठी हे सर्व नागरिक जे आहेत ते सकाळपासूनच त्यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी एकवटल्याचं पाहायला मिळतंय। प्रत्येकाच्या हातामध्ये आपण जर बघितलं अशा पद्धतीने पुष्प आहेत आणि एकीकडे अभिमान जो आहे या शहीद जवानाच्या बाबतीत तो ग्रामस्थांमध्ये पाहायला मिळतोय। हातामध्ये तिरंगे झेंडे घेऊन त्यासोबत रस्त्यावरती रांगोळी साकारून जे ग्रामस्थ आहेत ते संदीप यांचं स्वागतासाठी या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतंय। संदीपचा परिवार जर बघितलं तर अक्षरशः एक 1.5 वर्षाचा चिमुरडा आहे आणि त्यांच्या पश्चात आई वडील आणि पत्नी असा जो परिवार आहे। सर्वसामान्य कुटुंबातला हा जवान यानं ध्येय ठेवलं आर्मीमध्ये जाण्याचं आणि त्यानंतर आर्मीत दाखल झाल्यानंतर जवळपास 14 वर्ष त्यांनी देशसेवा केली आणि जम्मू काश्मीर येथे किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांच्या चकमकीमध्ये आपला जवान जो आहे संदीप गायकर हा शहीद झालेला आहे। खरं तर दहशतवाद्यांवर चाल करून संदीपनं गोळीबार केला आणि काउंटर फायरिंगमध्ये ते शहीद झाले। त्यांचं पार्थिव जे आहे खरं बघितलं तर आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो आत्ताच गावामध्ये पोहोचलेलं आहे आणि ग्रामस्थ जे आहेत ते त्यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी एकवटल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर सगळे शोकसागरात बुडालेले आहेत। सगळ्यांच्या आपण जर त्यांच्याशी संवाद साधला तर त्यांचे कंठ देखील दाटून येत आहेत। काय बोलावं आणि काय नाही अशा पद्धतीचं वातावरण जे आहे ते गावामध्ये दिसून येत आहे। आपण अनेकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, संदीपच्या ज्या जुन्या आठवणी आहेत ते देखील जागवण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या मित्रांचं म्हणणं होतं की तो एक सरळ साधा व्यक्तिमत्व असलेला आणि शाळेमध्ये हुशार असलेला विद्यार्थी होता आणि 10वी नंतरच त्याचं ठरलं होतं की मी एक तर पोलिसात भरती होईल किंवा सैन्यामध्ये भरती होईल आणि त्यानंतर त्यांनी त्या दृष्टीनं पावलं टाकली आणि भारतीय सैन्यामध्ये ते दाखल झाले। जवळपास 14 वर्ष त्यांनी सीमेवर सेवा केलेली आहे आणि कुठंतरी जे गावकरी आहे ते दुःखात दिसून येत आहेत, कारण अनेक जवान जे आहेत या गावातले ते देश सेवेसाठी सैन्यामध्ये भरती आहेत। मात्र हा जो जवान आहे म्हणजे पहिल्यांदाच अशा शहीद जवानाचं स्वागत जे आहे ते ग्रामस्थांना करण्याची वेळ जी आहे ती येऊन ठेपलेली आहे आणि ग्रामस्थ जे आहेत अमर रहेच्या घोषणा ज्या आहेत ते देत आहेत आणि थोड्याच वेळात त्यांचं पार्थिव जे आहे त्यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहे। त्या ठिकाणी काही वेळ ते अंतिम दर्शनाचे ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर 8वी ते 10वी ज्या शाळेमध्ये संदीप खर्च शिकला त्या सह्याद्री विद्यालयाच्या मैदानात आज त्याला अखेरचा निरोप देण्यात येणार आहे आणि अशा पद्धतीने ग्रामस्थ जे आहेत ते त्याचं स्वागत करताना दिसत आहेत। खरं तर पहलगामच्या घटनेनंतर दहशतवाद्यांच्या कारवाया ज्या आहेत त्या वाढल्याचं पाहायला मिळतं आणि अनेक जवान जे आहेत आपल्या देशाचे ते शहीद होताना दिसत आहेत। आपण बघू शकतो मनोज थोडंसं तुम्हाला थांबवते, मनोज थोडंसं थांबवते केली जाते।